नमस्कार छात्र शिक्षक विद्यार्थी मित्रांनो, मी बोराडे पी.एल. ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. माझा आजचा विषय आहे एफेक्ट अर्थात परिसर अभ्यास अध्ययन अध्यापन शास्त्र घटक 3 चं अध्यापन मी करतो आहे आणि घटकाचं नाव आहे विविध अंतरक्रिया. मागील तासिकेला आपण सहकार्यात्मक अध्ययनाची मूलतत्वे ही डेव्हिड जॉन्सन आणि रॉजर जॉन्सन यांनी कशा प्रकारे मांडली याविषयी सविस्तर माहिती आपण मागील तासिकेला घेतलेली आहे. या तासिकेला आपण पुढचा भाग बघूया, म्हणजे सहकार्ययुक्त. टॉपिकचं नाव लिहा व्यवस्थित, उपघटकाचं नाव लिहा. सहकार्ययुक्त अध्ययनाच्या कार्यवाहीचे टप्पे. अध्ययनाच्या सहकार्ययुक्त अध्ययनाच्या कार्यवाहीचे टप्पे. सहकार्ययुक्त अध्ययनाच्या कार्यवाहीचे टप्पे. सहकार्ययुक्त अध्ययनाच्या कार्यवाहीचे टप्पे 3 आहे. पहिला टप्पा आहे अध्ययन पूर्वावस्था. पहिला टप्पा आहे अध्ययन पूर्वावस्था. अध्ययन पूर्वावस्था. पहिला टप्पा कोणता आहे? अध्ययन पूर्वावस्था. आता या अध्ययन पूर्वावस्थेमध्ये पुन्हा उपटप्पे तयार झालेले आहेत, ते आपण एकदा समजावून घेऊ आणि नंतर दुसऱ्या टप्प्याकडे आपण जाऊया. तर अध्ययन पूर्वावस्थेमध्ये प्रथम काय करावायचं असतं, तर जो घटक आपणास शिकावायचा आहे, अध्ययन करावायचा आहे, त्या घटकाचं काय करायचा, तो घटक आपल्याला निश्चित करायचा असतो. तो घटक काय करायचा? निश्चित करणे. घटक निश्चिती आणि ह्या घटकाची उद्दिष्ट निश्चिती आपणास करावायची असते. घटक निश्चिती आणि उद्दिष्ट निश्चिती देखील आपणास करावायची असते. सहकार्ययुक्त अध्ययनाच्या कार्यवाहीचे टप्पे आहेत. त्यापैकी महत्वाचा पहिला जो टप्पा आहे म्हणजे अध्ययन पूर्वावस्था. अध्ययन पूर्वावस्थामध्ये पुन्हा काय आहे? उपटप्पे आहे. उपटप्प्यापैकी पहिला उपटप्पा काय आहे? घटकाची निश्चिती करणे आणि घटकाची उद्दिष्टे या ठिकाणी ठरविणे. आपण मागील तासिकेला बघितलं की आपल्याला काय करावायचं आहे? किल्ला तयार करावायचा आहे. आता म्हणजे या ठिकाणी घटकाची निश्चिती झाली, किल्ला तयार करावायची, किल्ला तयार करणे आणि त्याची उद्दिष्टे देखील या ठिकाणी ठरलेली आहे. यानंतर दुसरा जो टप्पा आहे, उपटप्पा म्हणायचं, तर याची निष्पत्ती निकष ठरवायचे आहे. दुसरं काय करायचंय? निष्पत्ती निकष ठरवायचे आहे. निष्पत्ती निकष म्हणजे किल्ला कसा तयार करायचा, त्या किल्ल्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करावायचा, या संबंधीच एक साचा या ठिकाणी तयार करायचा आहे. म्हणजे निष्पत्ती निकष निश्चिती करावायची आहे. आणि तिसरा जो भाग आहे याच्यामध्ये तो म्हणजे वातावरण निर्मिती करावायची आहे. वातावरण निर्मिती. आपल्याला किल्ला तयार करावायचा आहे. किल्ला जर तयार करायचा असेल तर अगोदर विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा देणं, तशा प्रकारचं ऐतिहासिक वातावरण तयार करणं, ही प्रक्रिया आपणास या ठिकाणी करावायची आहे. का विद्यार्थी किल्ला, शिवनेरी किल्ला तयार होतील, प्रतापगड तयार होतील किंवा रायगड तयार करायस तयार होईल. अशा प्रकारचं एक
भरलेलं अशा प्रकारचं वातावरण त्या ठिकाणी तयार करावायचं आहे, म्हणजे विद्यार्थी किल्ला निर्मितीला लागतील. किल्ला तयार करण्यासाठी या ठिकाणी अनेक गट आपण त्या ठिकाणी केले होते. जवळजवळ 5 गटांची निर्मिती केली होती. ह्या 5 गटांना कामं देखील वाटून दिले होते आणि ही कामं वाटून देत असताना प्रत्येक गटाची जबाबदारी आपण निश्चित केली होती आणि निश्चित केली होती. त्याचप्रमाणे या ठिकाणी गटात वर्तन करत असताना विद्यार्थ्यांची वागणूक कशी असावी, एकमेकांशी संबंध कसे असावे, एकमेकांना कशा प्रकारचं मार्गदर्शन करावं, अशा प्रकारचं वातावरण या ठिकाणी तयार करणं गरजेचं असतं. अशा प्रकारे आपण अध्ययन पूर्वावस्था ही समजावून घेतलेली आहे. आता दुसरी जी अवस्था आहे म्हणजे अध्ययन अवस्था, म्हणजे अध्ययन अवस्था किंवा अध्ययन अवस्था. अध्ययनावस्था म्हणजे काम करण्याची, शिकण्याची अवस्था. मधला टप्पा आहे हा अध्ययनावस्था. या मधल्या टप्प्याचे देखील परत 4 उपप्रकार पडतात. या अध्ययनावस्थामध्ये गटांची निवड करायची असते. आपण मागील तासिकेला बघितलं की गट कशा प्रकारे करावायचे. 2 विद्यार्थ्याचा एक गट तयार करता येईल, परंतु 2 विद्यार्थी या ठिकाणी फारच कमी होती. ह्या 2 विद्यार्थ्यांमध्ये कल्पनांचं, विचारांचं या ठिकाणी त्या मानाने काय होणार नाही, देवाणघेवाण होणार नाही. म्हणून 3 विद्यार्थ्यांचा गट करावा किंवा 4 विद्यार्थ्यांचा, जास्तीत जास्त 6 विद्यार्थ्यांचा गट जर आपण तयार केला तर या गटामध्ये काय होतं, चांगल्या प्रकारे विचारांची देवाणघेवाण होईल, कल्पनांची देवाणघेवाण होईल. हे विद्यार्थी एकमेकांना चांगल्या प्रकारे सहकार्य करतील. म्हणून या ठिकाणी अध्ययनावस्थेमध्ये प्रथम काय करायची, एक तर गटाची निवड करायची. गट निवड नंतर गटाची रचना करायची. गटामध्ये प्रत्येकाचं काम वाटून द्यावायचं आहे. एकाला ग्रुप लीडर तयार करायचं आहे. प्रत्येकाच्या कामाची निश्चिती करावायची आहे. एक गट निवड करावी, नंतर गटाची रचना करावी, नंतर 3 जबाबदारीचं वाटप म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला काय काम करावायचे, जबाबदारी वाटप. प्रत्येक विद्यार्थ्याला या ठिकाणी कामाचं वाटप करावं, जबाबदारी वाटून द्यावी. आणि 4था आहे या ठिकाणी प्रत्यक्ष गट कार्य. प्रत्येक गटाने आपापलं कार्य या ठिकाणी करावायचं आहे. अशा प्रकारे सहकार्य अध्ययनाच्या कार्यावरचे टप्पे आपण समजून घेत आहोत. पहिला टप्पा आहे अध्ययन पूर्वावस्था, दुसरा टप्पा आहे अध्ययनावस्था आणि तिसरा टप्पा आहे अध्ययन उत्तर अवस्था, म्हणजे अध्ययन झाल्यानंतरची अवस्था काय. अध्ययनोत्तरावस्था, अध्ययन झाल्यानंतरची अवस्था. अध्ययनोत्तरावस्था. अध्ययनोत्तरावस्था या अवस्थेमध्ये देखील 2 टप्पे पडतात. एक तर कामाचं काय केलं पाहिजे, सारांशीकरण केलं पाहिजे. कामाचं सारांशीकरण, किती काम झालं वगैरे वगैरे. आणि शेवटी या कामावर शिक्षकांनी काय केलं पाहिजे, मार्गदर्शन केलं पाहिजे. शिक्षकांचं मार्गदर्शन. पुन्हा एकदा आपण समजावून घेऊ.
सहकार्ययुक्त अध्ययनाच्या कार्यवाहीचे टप्पे. पहिला टप्पा आहे अध्ययन पूर्वावस्था. त्याच्यामध्ये काय काय करायचं आहे आपल्याला, तर घटकांची निश्चिती करायची आणि घटकांची उद्दिष्ट ठरवायची आहे. नंतर वातावरण, नंतर आपणास निष्पत्ती निकष ठरवायचे आहे. नंतर वातावरण निर्मिती करायची आहे. अशा प्रकारे अध्ययन पूर्वावस्थेमध्ये तीन उपटप्पे आहेत. नंतर पुढचा जो टप्पा आहे म्हणजे अध्ययनावस्था. त्याच्यामध्ये परत टप्पे आहेत. एक म्हणजे त्या ठिकाणी गटाची निवड करायची आहे, गटाची रचना करायची आहे, जबाबदारी वाटून द्यावायची आहे आणि प्रत्यक्ष या ठिकाणी काय करायचे, काम करायचे आहे. आणि शेवटची जी अवस्था आहे अध्ययनोत्तर अवस्था, म्हणजे अध्ययन झाल्यानंतर काय करायचं आहे, तर या ठिकाणी सारांशीकरण करायचं आहे. आणि शेवटी किल्ला अशा प्रकारे तयार झाला, या ठिकाणी किल्ल्यामध्ये अमुक प्रकारच्या अडचणी तयार करताना आल्या, या संबंधी शिक्षकांनी शेवटी काय करायचे, मार्गदर्शन करायचं आहे. अशा रीतीने सहकार्ययुक्त अध्ययनाच्या कार्यवाहीचे टप्पे या तासिकेला आपण समजावून घेतले. पुढील तासिकेला आपण सहकार्ययुक्त अध्ययनासाठी विविध कार्यप्रणाली कोणकोणत्या आहेत या आपण समजावून घेऊ. नमस्कार.